मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेणार असे प्रशासनाने सांगितले होते। त्या संदर्भात माहिती मागवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे। सध्या कामांना सुरुवात झालेली आहे। आता ते कुठे थांबणार नाहीत आणि ते काम करतीलच। काही जणांच्या घरात एकाला प्रमाणपत्र दिले तर दुसऱ्याला अद्याप मिळाले नसल्याचे आम्ही प्रशासनासमोर स्पष्ट केले आहे। ज्यांच्याकडे पुरेसे पुरावे नाही किंवा नोंदी नाही त्यांना पुढील प्रमाणपत्र दिले जावे ही आमची मागणी होती। त्यासाठी सरकार काम करत आहे अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांद्वारे दिली आहे। आपली तीच मागणी होती की हैदराबाद गॅजेटियरचा आपण जे आर काढला तर त्यानुसार प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे। कारण हैदराबाद गॅजेटियरमध्ये नोंदी आहेत मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या संख्या आहेत त्याच्यामध्ये। त्यानुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आपण आता 30 मेला आंदोलन केलं होतं। त्यानुसार सरकारनं आता त्याच्यात सुलभता आली पाहिजे, प्रमाणपत्र वाटप झाले पाहिजे असे आदेश विभागीय आयुक्त आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मराठवाड्यातल्या दिलेत। त्याचबरोबर त्यांनी SOP नव्हती, कार्यपद्धती केलेली नव्हती, त्यामुळं ती कार्यपद्धती करणं गरजेचं होतं। ती SOP त्यांनी केली। एक मुद्दा आहे त्याच्यात घेण्यासारखा पुन्हा, परंतु बोलणं झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही यानुसार व्यवस्थित होतंय, वाटलंच तर बदल करूयात। 1-2 शब्द आहेत ओळ म्हणण्यापेक्षा ते होऊन जाईल म्हणे, त्याच्यात काही अडचण येणार नाही। मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील यावर आमच्यावरती विश्वास ठेवा असं विखे पाटलांशीही बोलणं झालं आणि लाड साहेबांशीही बोलणं झालं। म्हणजे आमच्यावरती विश्वास ठेवा, हैदराबाद गॅजेटियरच्या JR नुसार आणि आत्ता दिलेल्या SOP नुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला कसलीही अडचण येणार नाही। परत मी त्यांना असं सांगितलं की पुन्हा व्हॅलिडिटीला अडचण नको आहे। ते म्हणले इथून पाठीमागं दिलेल्या व्हॅलिडिट्या, इथून पाठीमागं दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि इथून पुढं देण्यात येणारी कुणबी प्रमाणपत्र या दोन्हींच्याही व्हॅलिडिट्या थांबणार नाही आहेत मागणी केल्याच्या नंतर। याही विषयावरती त्यांच्याशी चर्चा झाली। SOP मधील 1-2 शब्दाचा विषय होता, ते म्हणले अडचण येणार नाही, आली तर आम्ही येत। सरकारने दिलेले शब्द पाळणं की आणखी काय राहिले? नाही, आणखी राहिलंय, पण समाधानी एवढ्यासाठी आहेत थोडे, पूर्ण समाधानी नाही पण थोडे एवढ्यासाठी आहेत की त्यांनी जी तळमळ केली मराठा समाजाच्या वेदना बघून आणि त्याविषयी जो शब्द दिला विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी, आणि विशेष करून त्यांना फडणवीस साहेबांचे सुद्धा फोन होते त्या दिवशी। त्यांनी मला काल सांगितलं हा विषय की फडणवीस साहेबांसुद्धा सारखे फोन होते की आपण मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देऊयात, त्यांच्या ते हक्काचं हैदराबादचं गॅजेटियर आहे, त्यामुळं कामं मात्र पूर्ण करा आणि तुम्हाला जिथं जिथं अडचण येते आणि तिथं मला सांगा असं फडणवीस साहेब विखे पाटलांना आणि लाड साहेबांना बोललेत। हे मला काल सांगितलं त्यांनी की त्यामुळं आता अडचण येणार नाहीत, अशा स्वरूपाचं काम मराठा समाजासाठी मराठवाड्यातल्या करूयात। म्हणून थोडं समाधानी याच्यासाठी म्हणलं की आता वाटतंय त्यांच्या बोलण्यावरून की मराठवाड्यातल्या मराठ्यांना 100% कुणबी प्रमाणपत्र मिळणार। पुन्हा ते रोष आणि नाराजी मराठा समाजाची त्यांच्या अंगावरती सरकार घेणार नाही ही आता अपेक्षा आहे। दगाफटका धोका झालाच तर पुढं लढायला मी पुन्हा सरकारच्या समोर उभा आहे हेही त्यांनी लक्षात ठेवावं। परंतु कामं मात्र त्यांनी स्पीडने चालवले हे मात्र खरं आहे, कारण गुन्हे मागं घ्यायचेत। सरकारनं शब्द दिला होता त्यावेळेस बलकवडे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं आणि मंत्री महोदयांच्या शिष्टमंडळाला त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की महाराष्ट्रातले सगळे सरसकट आंदोलकावरचे गुन्हे मागं घेऊन तीही प्रक्रिया त्यांनी मागून घ्यायला आता सुरुवात केली। म्हणून आता कामं व्हायला लागले हे मात्र खरं आहे सध्या तरी। पुढं आणखीन काय माहीत नाही, आता पळत येत पुढं दमत येत का काय, पण वाटत नाही ते दमतील म्हणून करतीलच, मात्र विश्वास आता वाटायला लागलाय। तुमचा एक मूळ मुद्दा होता की ज्यांच्याकडे पुरावे नाही त्यांना शपथपत्रावर त्यांचं म्हणणं घ्या आणि त्यानुसार पुरावे द्या, ही मागणी सुद्धा मान्य केली आहे, त्यानुसार प्रोफार्माही जारी झालेला आहे। दादा माझं म्हणणं आहे, तुम्ही म्हणताय बरोबर, पण माझं म्हणणं सुद्धा चुकीचं नव्हतं। आमच्या चुलत्याला दिले, दुसऱ्या चुलत्याला नाही दिले, म्हणजे ही चूक आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली। आमच्या एका मुलाला दिले तर छोट्या मुलाला देत नाही आहेत, वडिलाकडे तर मुलीला दिलं नाही, ही आमची खंत होती। कालच मी एक विषय सांगितला, त्यांनी पण मुख्यमंत्र्यांना सांगितलं असं मला वाटतं, लाड साहेबांनी आणि आपल्या विखे पाटलांनी। आपल्या इथं रत्नपूरला संभाजीनगर जिल्ह्यातल्या तिथं
चव्हाण नावाच्या एका माणसाचं कुणबी प्रमाणपत्र 1 वर्षापूर्वी निघालं. त्यांच्या मोठ्या मुलीची व्हॅलिडिटी झाली, बारक्या मुलीची व्हॅलिडिटी द्यायला. असे जे होतं ना, माझं ते म्हणणं होतं की आमच्या एका बांधवाला दिले आणि दुसऱ्या द्यायनात, ह्या जगतापाल दिले त्या जगतापाल द्यायनात. का द्यायनात? तर ते म्हणले तू ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेला. आता मराठवाड्यातले किती लोक मुंबईत गेलेत व्यवसायाच्या निमित्तानं. कित्येक तरी लोक परभणीचे संभाजीनगरला आहेत, संभाजीनगरचे नांदेडला आहेत, नांदेडचे लातूरला आहेत, लातूरचे धाराशिवला आहेत, धाराशिवचे बीडला आहेत, बीडचे जालन्यात आहेत, हिंगोलीचे पुणे मुंबईपर्यंत आहेत, संभाजीनगरला सुद्धा आहेत. म्हणून तुम्ही देणार नाहीत. म्हणजे ही आडनावाची जी तफावत करायला लागले ते त्यांच्या कानावर टाकलं की बाबा आमच्या गावात एका माणसाला दिले आणि दुसऱ्याला द्यायना. आता काहीकडे पुरावे नाहीत. पूर्वी अडाणी माणसं होती, काहीची नोंद नव्हती. मग तुम्ही हे का करायला धरत नाहीत? रक्ताचे आहेत ना. म्हणजे ओबीसीतल्या तुम्ही नात्यांना दिलेत, नातेवाईकाला पोटजात उपजात म्हणून, आणि आम्ही आमच्याच लोकांना मागतोय. त्यांच्या ते लक्षात आलं. त्यामुळं माझा तो हट्ट होता की मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आमच्या एकाला दिलं आहे, दुसऱ्या आडनावाला दिलं नाही. ती जरा सुलभ करा. 90% मराठा समाज मराठवाड्यातला सहज जाईल. दम धरावं लागेल, मराठा समाजाने दम धरावं लागेल. दमाने आपण नक्की जाऊ. 1 महिन्याच्या नंतर सातारा संस्थांचंही गॅजेटेडचं होणार आहे. त्यामुळे आपण थोडं दमाने जाऊयात. ज्या ज्या अडचणी येतात मराठा समाजाला त्यांनी मात्र त्या सांगत चालावत. ज्याचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत त्यांनी सांगावं व्हॅलिडिटी दिली नाही. हे मात्र मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला सांगतो. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी देणार नसेल ते एकमेकाला सांगत चला, अधिकाऱ्यांना भेटत चला, कलेक्टर साहेबांना भेटत चला. आपले काम करणारे जिल्ह्यात तालुक्यात कोण आहेत त्यांना सांगत चला की आमचं कुणबी प्रमाणपत्र निघालं, व्हॅलिडिटी निघत नाही किंवा नोंद निघाली पण कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत. हे एकमेकाला सांगत चला. शांत बसू नका. लेकरा बाळांचं भविष्याचं शिक्षणाचं नोकऱ्याचं वाटोळं होईल. सावध व्हा. जे कक्ष स्थापन होणार आहे त्या संदर्भात काही मराठा समाज बांधवांना काही आव्हान असेल किंवा लोकप्रतिनिधींना काही आव्हान असेल? कक्ष स्थापन होणे कोणते कक्ष? हे कुणबीचे. कारण कक्ष 2 झालेत आता. एक म्हणजे मराठा मंत्रालय स्थापन होणार आहे आणि हे कक्ष म्हणजे आता ते कलेक्टर साहेबांना निर्देश त्यांनी दिलेत, कक्ष स्थापन केलेत. आणखीन केले नाहीत, करणार आहेत. विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी त्याच्यावर लक्ष ठेवावं. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी कक्ष स्थापन झालेत का? झालेत तर स्थानिक जे आमदार आहेत त्यांना सक्त सूचना दिल्या पाहिजेत की त्या कक्षाकडून गाव लेवलवर तुमच्या मतदारसंघात कुणबी प्रमाणपत्र वाटपाचं काम होतं आहे का? आणि मराठा समाजाला सुद्धा याचबरोबर माझं आव्हान आहे की आता आपण आपल्या आमदारांना सुद्धा बोला, माझ्या आमदाराला पण बोला की मराठा समाजाचे जर आता SOP निघाली, हैदराबाद GR निघाला आहे, तर आमचे कुणबी प्रमाणपत्र का मिळत नाही आहेत ते मिळवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा पुढं व्हा. हे आमदारांना सुद्धा ताकीद देणं मराठा समाजासुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जसं आपण हक्कानं त्यांना मतदान करतो तसं हक्कानं त्यांना भांडून सांगा की आमच्या कुणबी प्रमाणपत्रासाठी तुम्ही सुद्धा पुढे व्हा. तुमच्या कामात तुम्ही बिझी राहा हमेशा आणि आमच्या लेकरांचं वाटोळं करा. हे आमदारांना सगळ्या प्रतिनिधींना बोलणं गरजेचं आहे. ते कधी पण त्यांच्या कामात बिझी असतात, कधी पण ते त्यांच्याच याच्यात गुंतलेले असतात. आपल्या लेकराच्या भविष्यासाठी आमदार कधी भांडणार आहे का नाही हेही मराठा समाजाने आता बोलणं लई गरजेचं आहे. आता आम्ही लढून रक्त जाळून उन्हातानात बसून आम्ही ह्या गोष्टी मिळवल्यात, तर मग आता मराठा समाजाने आमदाराला बोललं पाहिजे आम्ही ह्या मिळवल्यात. आता इतक्या खस्ता आम्ही खाल्ल्यात मराठा समाजानं गरिबानं, तर तुम्ही कमीत कमी अधिकाऱ्यांना तर बोला आमच्या लेकराच्या कल्याणासाठी. हे मात्र टाईट करणं आमदार, खासदार आणि मंत्री यांना सगळ्यांना, माझ्या आमदाराला सुद्धा, ते सुद्धा मतदान घेतो आपलं, यांना सगळ्यांना टाईट केलं पाहिजे आपल्या लेकरासाठी. इथून पुढच्या काळात मराठा समाजाने एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा सांगतो की आमदार, खासदार, मंत्री यांना सांगत चला की आमच्या प्रमाणपत्राच्या अडचणी आहेत. नसता दुसऱ्या वेळेस मग आपल्याला पुन्हा बोलता येतं की तुमच्या दारात आम्ही 4-5 वेळेस आलो कुणबी प्रमाणपत्रासाठी पण तुम्ही लक्ष दिलं नाही, आता मतदानाच्या वेळेस बी आम्ही लक्ष देणार नाहीत. म्हणून ह्या भूमिकेत सुद्धा मराठा समाजाला जावं लागणार आहे. सरकारलाही सांगणं आहे की तालुक्या स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत कक्ष स्थापन करा, म्हणजे त्या कक्षापर्यंत अर्ज घेऊन लोकांना जाता येतील. कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी सेपरेट कक्ष असला म्हणजे लोकांच्याही लक्षात येईल की इथं अर्ज दिल्याच्यानंतर या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र दिलं जाते. आता याच्यात ते कक्ष विचारल्यामुळं मला बोलावं लागलं तुम्हाला की ते 2 कक्ष आहेत. आता मराठा मंत्रालयसुद्धा लवकरच स्थापन होतं आहे. एका दिवस रात्री झालं पण असा अंदाज आहे, कारण रात्री मंत्री महोदयाशी आणि त्यांच्याशी बोलणं झाल्याच्यानंतर लाडसाहेबाशी मुख्यमंत्री साहेब बहुतेक बाहेर होते असं त्यांचं म्हणणं आहे, मला माहीत नाही.
ते म्हणले ते वापस आल्यास त्यांचं आमचं बोलणं झालं. ते म्हणले लगेच मी त्याच्या तुमच्या 3 प्रस्ताव राहिलेत आता मागण्यापैकी, त्या 3न्हीवरती मी सह्या करतो. आता झालेत का नाहीत मला रात्री माहीत नाही, पण असा रात्रीचा खात्रीला एक निरोप आलेला होता त्यांचा की मुख्यमंत्री म्हणले मी उतरल्याबरोबर पहिले तुमचे 3 प्रस्ताव आहेत त्याच्यावरती सह्या करतो. आता झाल्यात का नाहीत मी काय आणखीन विचारलं नाही.